विदर्भ साहित्य संघाच्या जमिनीवर डोळा. व्यावसायिक राजकारण्यांची निवडणुकीत एंट्री, डॉक्टर श्रीपाद जोशींचा गंभीर आरोप. यवतमाळ जिल्हा साहित्य संघाच्या मालकीच्या जमिनीवर अनेकांचे डोळा आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती सक्रिय झाल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी केला आहे. ते रविवारी 15 फेब्रुवारी रोजी येथील विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी साहित्य संघाची स्वायत्तता अबाधित ठेवण्याची मागणी केली. यावेळी डॉक्टर विलास देशपांडे, प्रा. विवेक विश्वरूपे, नितीन पखाले, प्रमोद भुसारी, अमीन सय्यद उपस्थित होते. पुढे बोलताना डॉक्टर जोशी म्हणाले की साहित्य संघ ही सांस्कृतिक आणि बौद्धिक चळवळीची संस्था आहे. मात्र अलीकडील काळात साहित्यांशी संबंध नसलेल्याचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे संस्थेच्या जागा बळकाविल्या जाणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. विदर्भ साहित्य संघ 103 वर्षांची संस्था आहे. या काळात कधीही राजकीय, जातीय ध्रुवीकरण झालेले नव्हते. यामुळे आता भाषा, संस्कृती, साहित्य वाचविणे गरजेचे झाल्याचेही श्री जोशी म्हणाले. साहित्य संघाच्या निवडणुका या साहित्यिक मूल्यांवर आधारित असाव्यात. व्यावसायिक किंवा राजकीय स्वार्थासाठी संस्था वापरली जाऊ नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. संघाच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी पारदर्शक कारभार आणि जबाबदारीची भूमिका आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या आरोपांमुळे साहित्य वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही सदस्यांनी जोशी यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला, तर संबंधित घटकांनी आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागले असून पुढील काही दिवसांत या वादाला अधिक रंग चढण्याची शक्यता आहे. हा साहित्य परिवार सगळ्यांचा आहे. विशिष्ट विचारसरणीच्या वर्चस्वासाठी नाही आहे संस्था. आज धोका सगळ्यांपासूनच निर्माण झालाय. एखाद्या विशिष्टच विचारसरणीचं वर्चस्व तिथे स्थापू इच्छिणाऱ्यांपासूनही धोका आहे. राज्यकर्ते त्याच्यामध्ये आपलीच माणसं शिरवून अभिव्यक्तीचा गळा घोटू पाहतायत, त्यांच्यापासूनही धोका आहे. व्यावसायिक राज्यकर्त्यांना पुढे करून जमिनी ताब्यात घेऊ पाहतात, त्यांच्यापासूनही धोका आहे. म्हणजे या संस्था 100 वर्षाच्या यांच्यामध्ये नव्याने प्राण फुंकण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी तिचा प्रमुख म्हणून कोणीतरी वाङ्मयीन द्रष्ट्या सकस लेखक असलेल्या, संस्कृतीचं, भाषेचं, मराठीचं आणि त्याचं जनतेशी असलेल्या, समाजाशी असलेल्या, संस्कृतीशी असलेल्या नात्याचं ज्ञान असणाऱ्या अशी माणसं इथे आधी नेतृत्व करत होती. गेल्या 15-20 वर्षापासून या सगळ्यांना जी ओहोटी लागली, त्यामुळे आज संस्थांची स्थिती अशी आहे की या चालवल्या काय आणि बंद केल्या काय. समाजाला वाटायला पाहिजे की भाषा माझी आहे, संस्कृती माझी आहे, शाखा माझी आहे, साहित्य संघ माझा आहे. हे वातावरण आम्ही निर्माण केलं होतं. हिंदी मराठी